रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये ही यात्रा आयोजित करण्यात आली आणि आपण सगळ्यांनी संयोजकांनी एकत्र येऊन ही यात्रा साजरी करत असताना काहीतरी प्रबोधनात्मक चर्चा व्हावी, विचारमंथन व्हावं या उद्देशानं आज या व्याख्यानाचं आयोजन केलं. मी तुम्हा सगळ्या ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. इथे मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत, या बाजूला पुरुषही सगळे तरुण मंडळी उपस्थित आहेत. आता बोलताना सरांनी सांगितलं की पाणी अडवणं, ते जिरवणं, भूगर्भाची पातळी वाढवणं पाण्याची, यासाठी आता आपण गावामध्ये एक चळवळ उभी करत आहात. विषय निघाला म्हणून मी त्या विषयाला थोडासा स्पर्श करतो. मला आठवतंय, गावी जर गेलो, गावात कोणत्याही घरात आंब्याची आडी असायची. कोणत्याही आडीवर जायचं ना आंबे खायला बसायचं. बोराच्या सीझन मध्ये जर गेलात, 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. बोराला दगड मारताय, डोक्यात पाडून घेताय. जांभळाच्या सीझन मध्ये जर गेलात, गावात 2-4 पोरांचे तरी गळ्यात हात असायचे. जांभळाचं लाकूड जरा ठिसूर असतंय, ते वर चढतंय, खाली पडतंय. निसर्ग भरभरून देत होता. माणसं कदाचित 2 पुस्तकं कमी शिकलेली असतील, पण ती निसर्गाचा सन्मान ठेवत होती. मला आठवतंय, कुरणात जर जनावरं चारायला नेली तर दिवसभर जनावरं चारायची, संध्याकाळी घरी परतताना तिथंच नदीवरती त्यांना पाणी पाजायचं. आणि ज्या नदीवरती जनावरं पाणी पित होती, त्याच नदीवरती आपण असे गुडघे खाली टेकवायचे, हातानं पाणी पुढे ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आपल्यापैकी कितीतरी वडीलधारी माणसं अशी असतील की जी नदीला थेट असं गुडघे टेकून लहानपणी पाणी पिलेलं होतं. आता मला एक नदी दाखवा साहेब, जिथं आपण गुडघे टेकून पाणी पिऊ शकतो. एक नदी आम्ही नीट ठेवली नाही. गावागावामध्ये एका वावरामध्ये 10-20 बोर मारले, पाणी खोल नेऊन ठेवलं. आणि जे काही नैसर्गिक स्रोत आहेत, नद्या वगैरे, त्याही इतक्या दूषित करून टाकल्या की आता नदीला गुडघे टेकून पाणी पिणं ते तर स्वप्न राहिलं. आता जाईल तिथं पाण्याची बाटली आहे, 20 रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते. तुम्हाला कधी आयुष्यात तरी लहानपणी वाटलं होतं का दादा की 20 रुपये लिटरनं लोक पाणी विकत घेतील आणि पितील? दूध 20 रुपयानं जाईल की नाही शंका आहे. आणि अशा वेळेस कुणीतरी 20 रुपये लिटरनं दूध विकायला सुरू केलं. लोकांनी त्याला वेड्यात काढलं असेल, पण त्या शहाण्या माणसाला ठाऊक होतं, एक दिवस असा येणार आहे की निसर्गाला माणसं अशा पातळीवरती नेऊन ठेवतील की पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. थोडी शिट्टी वाजते रे, कोणी सांग. पाणी सुद्धा एक दिवस विकत घेऊन प्यावं लागेल. नवीन नवीन कुठं जर व्याख्यानाला गेलो तर तांब्यावर फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर ते कोण पितंय का? कुठून आणलाय, काय आणलाय, कोणास ठाऊक. आता मला वाटतं तांब्या फुलपात्र फार फार तर सुपारी साखरपुडा असल्या कार्यक्रमात अजून असेल. आणि काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. आणि म्हणून आपल्याला जर आपलं जगणं सुंदर करायचं असेल तर निसर्गासोबत जुळून घेता येईल का? येणाऱ्या पिढ्यांना निसर्गाची किंमत सांगता येईल का?
आज जी अवस्था पाण्याची आहे तीच अवस्था हवेच्या बाबतीत आहे. दिल्लीमध्ये हवेचं प्रदूषण एवढं वाढलंय की दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, गाडी तुमच्या मालकीची जरी असली तरी रोज बाहेर काढू नका. जी परिस्थिती हवेची दिल्लीत आहे तीच मुंबईमध्ये, तीच पुण्यामध्ये, आणि उद्या आपल्या गावात यायला वेळ लागणार नाही. आज कार्यक्रमाला जाताना आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन जातो. एक दिवस असेल, दिल्लीला जायचं ना, आपली आपली ऑक्सिजनची टाकी घ्या. इथपर्यंत येऊ देऊ नका. निसर्गासोबत जुळून घेता येईल का याचा विचार करू. यात्रेच्या निमित्तानं आपण ठरवलं पाहिजे, 10 झाडं मी लावेल, ती वाढवेल, ती टिकवेल. जुनी माणसं कदाचित 2 पुस्तकं कमी वाचली होती त्यांनी, पण शहाणी होती हो. गेलेल्या माणसांच्या प्रित्यर्थ आमराई वगैरे उभी करायची आणि लोक सांगायची, ही आमच्या आज्याच्या नावानं आमराई केली आहे, ही आमच्या पंजाच्या नावानं आमराई केली आहे. झाडं लावणं, वाढवणं, टिकवणं देवासारखं देवराई होत्या गावागावांमध्ये. देवाच्या नावानं झाडं लावली जात होती, झाडांना देव समजत होती लोक. हा तोच भारत आहे की ज्या देशामध्ये झाडांना वाचवण्यासाठी चिपको मुवमेंट सुरू केली गेली. कोणा राजानं आदेश दिला, ही झाडं तोडा. तर बिश्नोई समाजाच्या कितीतरी महिला त्या झाडांना मिठी बांधून थांबल्या की नाही, ही झाडं आम्ही तुम्हाला तोडू देणार नाही. आणि राजा आडवा आला तर कितीतरी स्त्रियांची कत्तल केली, झाडांसोबत स्त्रियांना मारलं. एका झाडासाठी प्राण देणाऱ्या माणसं या देशामध्ये आपण पाहिलेली आहेत. आता आपण झाडं बिडं, माहित आहे भौतिक प्रगती गरजेची आहे, पण त्या प्रगतीच्या नावाखाली आम्ही एवढी झाडं तोडली, पण त्या तुलनेमध्ये आम्ही लावली का, वाढवली का, टिकवली का? नाही. आम्ही झाडं लावतो की कधी, वाढदिवसाला. वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो, झाड फक्त नवीन असतं. म्हणजे सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. आम्ही कुणाला फसवायला निघालोय? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. आपल्यापैकी कुणी कोरोना बघितलाय का? कोरोना बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं. फार टाळ्या थाळ्या काय काय वाजवलं नाही. लोक म्हणायची जनावरं रस्त्यावर फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? कोरोना बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सुरुवात केली या यात्रेच्या निमित्तानं. मगाशी आपण बोललात की या सगळ्या विषयांवरती सातत्यानं आपण बोललं पाहिजे, आणि या विषयांवरती एक चळवळ, एक मुवमेंट प्रत्येक गावामध्ये तरुण पोरांनी आता हाती घेतली पाहिजे. नाहीतर एक दिवस साहेब असा येईल, आपल्याकडे कोट्यवधी रुपये असतील, पण निसर्ग नसेल, पर्यावरण नसेल, पर्यायानं आरोग्य नसेल. 10 साखर कारखान्याचे शेअर्स असतील तुमच्याकडे, पण डॉक्टर सांगतील आता चमचाभर पण खाऊ नको, शुगर वाढली. 10 लाखाचा बेड बनवून घ्या झोपायला, पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे, आता चटईवर झोपत चालला. तुम्ही कशाला विकास म्हणणार? तुमच्याकडे पैसे खूप असतील पण आरोग्य नसेल, काय उपयोग आहे त्याचा? आणि इथं मोठ्या संख्येनं महिला आहेत. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही तुमच्या आहाराची, तुमच्या आरोग्याची काळजीच घेतली पाहिजे. आठवून बघा बरं, किती दिवसांपूर्वी हॉस्पिटलला गेलतात, जरा हिमोग्लोबिन चेक कर. तुम्ही बाळातपणात हिमोग्लोबिन चेक केलं असेल, त्याच्यानंतर स्वतःहून तर कधी गेला नसाल की नाही आता जरा शुगर बिगर बघ काय. पार गाडी खडखड वाजायला लागली का मग आपण दवाखान्यात जाणार. तुमची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आरोग्याची. वर्षाकाठी 40 नंतर प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक पुरुषानं हॉस्पिटलला गेलं पाहिजे, आपलं हेल्थ चेकअप केलं पाहिजे. संक्रांत साजरी करता की नाही? सगळ्या काय करता संक्रांतीला? हळदी कुंकू असते, पार रथसप्तमीपर्यंत चालतं ते. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं, हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येईना, त्या कंगव्यानं इचरता येईना.
साहेब मला कळतंय असे हेच वाण आहेत. तुम्ही किती पगार वाढू दे काही होऊ दे, यांनी वाण बदलले नाही. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बीळ पडना. किती दिवस? तुम्ही तुमची संक्रांत साजरी करा, मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही. पण त्या दिवशी तुम्ही गावात एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरला फोन करा, आज संक्रांतीच्या निमित्ताने आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तुम्ही या बरं, जरा आम्हाला आरोग्यविषयक काही मार्गदर्शन करा. या बरं, आज एक हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प घेऊ, आज जरा शुगर, ब्लड प्रेशर, जरा काहीतरी हेल्थ चेकअपचा प्रोग्राम ठेवू. या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण बदललं पाहिजे. आणि ते बदल मी कौतुक करतो की यात्रेच्या निमित्तानं तुम्हाला असं वाटलं काहीतरी वैचारिक मंथन करू, चिंतन करू. त्यात साहेबांनी विषय छेडून दिला आणि पाण्याच्या विषयाला हात घातला. या विषयांवर सातत्यानं आपण इथून पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे. नाहीतर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडेनात म्हणून 2-4, डोळे उघडल्यानंतर परत 2-3, नाश्त्याच्या आधी 2, नाश्त्याच्या नंतर 2-4, दुपारी परत 2-4, संध्याकाळी वेगळ्या आणि रात्री उरलेल्या सगळ्या. बरं, कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलं असेल. मार्केटमध्ये छोट्या छोट्या चिप येतील, त्याच्यात त्या 50 गोळ्या ढकलून द्यायच्या आणि चिप मनगटात बसून टाकायची. 5वीला सटवाई पुसताना तिच्याबरोबर ही चिप पण पुजायची. आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. वडिलांनी एंटर मारायचं, एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत जाणार. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली असेल. आणि त्या चिप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं, कोणत्याही पानाच्या टपरीवर मिळून जाईल. आणि गव्हर्नमेंटने जर ठरवलं, लाडक्या बहिणींना फुकट. आपण कुठे घेऊन चाललोय या सगळ्या विचारांना? आणि म्हणून जगणं जर सुंदर करायचं असेल तर पहिली गोष्ट ती म्हणजे निसर्ग. निसर्गाचा सन्मान ठेवा. आपण जर निसर्गाचा सन्मान ठेवला तर तो आपला सन्मान ठेवेल. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे समाज. जात, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एक आहोत का? आपल्या डोळ्यामध्ये प्रेम आणि हृदयामध्ये वात्सल्य जिवंत आहे का? कोणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावतात का? कोणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावतात का? कोणाच्या मदतीसाठी आपले पाय धावत नसतील, कोणाच्या मदतीसाठी आपले हात सरसावत नसतील, आपल्या डोळ्यामध्ये प्रेम नसेल, हृदयामध्ये वात्सल्य नसेल, आपल्यातल्या संवेदनशीलता बोथट झालेल्या असतील, तर समजावं आता आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि सामाजिक उभारणीची सुरुवात ती होते कुटुंब व्यवस्थेपासून. आणि म्हणून आपली कुटुंब व्यवस्था मजबूत आहे का? नात्या गोत्यांमध्ये ते प्रेम, तो संवाद राहिलेला आहे का? भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं साहेब. आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा तर एक जण मला म्हटला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन. शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय आता माझ्यासाठी रडतोय? गेल्यानंतर ना स्पर्श, ना संवाद, ना सहवास. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी संवाद ठेवता येईल का? गेल्यानंतर आपण कितीही मोठे दिवस घातले, कितीही गावात फ्लेक्स लावले, गावाला गोडधोड जीव घातलं, त्या माणसाला काय कळतंय? जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांना जपता येईल का? आम्हाला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे, घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला वेळ नाही. दिवसभर तरुण पोरं फोनवर आहेत, पण आईचा वडिलांचा फोन आला तर तो उचलायला वेळ नाही. परवा एका वडिलांनी फोन घेतला, 65-70 मधचं वय त्यांचं. पैसे साठवून ₹1, ₹2 करून 2-4 हजार रुपयाचा फोन घेतला
आणि तो नंबर आपल्या लेकाला दिला आणि म्हणले, दाद्या मी पण आता फोन घेतलाय बरं का. पोरगा म्हणला, ना आता तुम्हाला कशाला फोन पाहिजे. नाही म्हणले, मला कोणाला लावायचं नाही, पण तू दिवसभर फोनवर असतो, मी पण आता तुझ्या शेजारच्याच खोलीत आहे, कधी कधी माझा पण नंबर डायल करत जा. नाही असं तर किमान फोनवर तर बोलत चलो. घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत आपल्याला बोलायला वेळ नाही. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात असं निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. घरातली आजी आता 2 भाकरी थापूच शकत नाही, पण तिचं नुसतं असं खुर्चीवर बसून असणं सुद्धा वैभव असतं घराचं. घरातला म्हातारा माणूस शेतावर जाऊन आता काम करू शकत नाही, पण त्याचं घरामध्ये असणं रुबाब असतो त्या कुटुंबाचं. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा. पण आम्ही इतके कृतज्ञ झालो. 2 पोरं परदेशात जाऊन सेटल झाली. आईबाप रोज फोन करायचे, तुम्ही तर या, नाहीतर आम्हाला तर घेऊन जा. पोरही आली नाही, आईबापालाही नेलं नाही. एक दिवशी आई गेली आणि बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत, आज तुमची आई गेली, जमलं तर या. 2 पोरांपैकी एक मुलगा आला, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. वडील म्हणले, 10 दिवस तर थांब. ती होती तोपर्यंत जुने फोटो बघत दिवस काढले, आता घरात बोलायला माणूस उरलं नाही, थोडं थांब. पोरानं वडिलांच्या हातात 50,000 रुपये टेकवले आणि सांगितलं, बाबा आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस काय थांबता यायचं नाही. वडील म्हणले, मी दोघांना फोन केलता, तू एकटाच आला, थोरला का आला नाही. पोरग म्हटलं, दादाला म्हटलं होतं चल, आईला शेवटचं बघून येऊ. दादा म्हटला, मला महत्वाची काम आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईन. आईला आणि वडिलांना सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जर जन्माला येणार असतील, तर आम्ही नेमके येणाऱ्या पिढ्यांच्या समोर काय ठेवतोय आणि आमच्या येणाऱ्या पिढ्या नेमके कुठे भरकटतायत. साधनांनी माणसाचं जगणं सोपं होईल, साधनांनी माणसाचं जगणं सुलभ होईल, पण केवळ साधनांच्या जोरावरती ती सुखी होईल याची खात्री मात्र देता येत नाही. आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांमध्ये ते वात्सल्य, ते प्रेम, नात्यांविषयीची आपुलकी आम्हाला जिवंत ठेवता येईल का. आपल्याकडं म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. तितकं ते मावशीचं सुद्धा प्रेम असायचं. पोरं वडिलांकडे हट्ट करत नव्हती, तेवढं चुलत्याकडे करायचे. चुलत्याला म्हणायचं, काका जरा हे द्या, नाना जरा ते द्या. आता ही शेवटची पिढी साहेब ज्यांच्याकडे मावशीन काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे, त्यांना आता मावशी आहे का, त्यांना काका आहे का. येणाऱ्या पिढ्यांना मावशी नाही आणि काका नाही. जी काही नाती तुमच्याकडे आहेत त्या नात्यांना मनापासून जपता येईल का याची काळजी घ्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर एक तुमची आई आणि दुसरे तुमचे वडील. मोजकी माणसं आजूबाजूला अशी आहेत की ज्यांना तुमची प्रगती पाहिल्यानंतर आनंद होतो. साहेब तुम्ही निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 गोष्टींकडे येणाऱ्या काळात आपल्याला लक्ष देता येईल का. आपण जर निसर्गाचा सन्मान ठेवला तर तो आपला सन्मान ठेवेल, आणि सामाजिक ऐक्याची सुरुवात आपल्याला आपल्या कुटुंबापासून करता येईल का. ही शेवटची पिढी आहे की ज्यांच्याकडे काही मोजकी नाती शिल्लक आहेत, ती नाती जपता येतील का. इथं अनेक महिला आहेत. मला सांगा, तुमचं माहेर कुठपर्यंत, जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत किती प्रेम असतं. आई वडील, बहीण भाऊ, काय त्या नात्यांमध्ये गोडवा आहे. तुम्ही आज फोन करा फक्त, आई मी उद्या माहेरी येते बरं का. रात्रभर तर ती झोपतच नाही तुम्ही येणार म्हटल्यावर. बाई निघाली का, बाई बसली का, बाई जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही असं उमऱ्यात जायला उशीर, ती पटकन पळत येते. भाकरीचा तुकडा वळून टाकेल, पाणी ओळून टाकेल, पटकन जवळ घेईल, तिचे ओठ गालावर लावेल, बोट मोडेल. 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी तुम्ही सासरी जायला निघालात
तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवलेत, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत. बरं सासरी काय मिळत नाही का? सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. बहिणाबाई चौधरी तर असं दारात दळत बसल्या होत्या आणि एक वाटसरू रस्त्यानं चाललेला होता. त्या वाटसरूला थांबवलं, त्याला पाणी दिलं, त्याला जेवायला दिलं आणि गप्पा मारता मारता संसारातलं दुःख त्या वाटसरूला सांगायला लागल्या. आणि तो वाटसरू म्हटलं, आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात, मग तू इथं नांदते का, तू इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. इथं किती दुःख असलं तर मला इथं नांदावं लागल, कारण माझी मुलगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे. किती प्रेम आहे. आणि वडील, आईचं तर मुलीवर प्रेम असतं, आणि किती असतं. पुरीला तर दिवसभरातलं सगळं एकदा तरी आईला फोन करून सांगायचं असतं. आई सगळं तुमचं ऐकते, पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे. कधीतरी नकळत आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल, आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतील, दुसऱ्या देशात माणसं गेली तर त्यांना जाऊन भेटता येईल, पण माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाहीत. म्हणून ज्यांच्याकडे आई आहे, ज्यांच्याकडे वडील आहेत, आजी आहे, आजोबा आहे, मामा मावशी काका मित्र, या सगळ्या नात्यांना शक्य तितकं जपा. मी म्हणत नाही की आपण जपायचा प्रयत्न करावा आणि तरी काही नाती जपूनही जपता येत नाहीत, अशा वेळी थोडंसं मौन बाळगा. पण शक्य तितकी नाती आम्हालाही जपता येतील का याची काळजी मात्र घ्यावी. आपलं बालपण कधी संपतं माहित आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कोणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कोणी म्हणेल म्हातारं झाल्यावर बालपण संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात तरी तुमचं लहानपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, चिडायची, रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर ती आई असते. ज्यांच्याकडे आहे त्यांनी जपा. आणि इथं अनेक मुली बसलेल्या आहेत, तरुण मुली. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं तर जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मला काय पोरांनो तुमच्यात भांडणं नाही लावायची, पण जे आहे ते आहे. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. कारण ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया वडील असा बाजूला काढून ठेवत असतात तिच्यासाठी. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. बाप सायकलवर कामाला जाईल, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. 10 मिनिट जर मुलीला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात वडील 10 वेळा आईला विचारतात, ए कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. वडील थेट मुलीला फोन पण लावत नाहीत, त्या आईला सांगतात कुठपर्यंत आली बघ. थोडंसं अंतर ठेवून वागतात, पण बापाचं आपल्या मुलीवर विशेष प्रेम असतं. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. पोरींनो, कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. वडिलांना अभिमान वाटला पाहिजे, अरे काय माझ्या पोरीनं करिअर करून दाखवलं, काय माझ्या मुलानं कर्तृत्व करून दाखवलं. आता बघा मॅडम आल्याबरोबर सगळेजण उठून उभे राहिले की नाही, सगळ्यांनी लगेच स्वागत केलं की नाही.
तुम्ही, आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पुढची जी आयुष्यातली 5-10 वर्ष आहेत ना, ही 5-10 वर्ष तुम्हाला गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या शिक्षणाकडे बघायचं. आता हे दिवस निघून जातील. उद्या तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं, एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल. तुमच्यापैकी कुणी उद्या डॉक्टर होईल, कोण इंजिनियर होईल, कोण प्रशासनात येईल. एक दिवस पोरींनो असा आला पाहिजे, तुमच्या नावानं तुमच्या वडिलांची ओळख झाली पाहिजे. आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे, तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजेत. लोक म्हटले पाहिजेत, अरे ते डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का, त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. ही ओळख निर्माण करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? पुढची काही वर्ष थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे बघा. वडिलांचं म्हणजे आई तरी कदाचित व्यक्त होते कधी कधी, बाप बिचारा व्यक्तही होत नाही. त्याला व्यक्त व्हायला मर्यादा आहेत, त्याला डोळ्यातून अश्रू काढायला मर्यादा आहेत. म्हणून त्याची मनातली घुसमट आपण समजून घेतली पाहिजे. बापाला असा लग्नात कार्यात इकडं तिकडं फेटा बिटा घालून मिरवलेला बघू नका. तो तर आपण कायम बघतो इकडे तिकडे समारंभामध्ये. पण कधीतरी आपण थोडंसं लक्ष देऊन, वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून किंवा शेतावरून कामावून येतात आणि आपला शर्ट खुंटीला अडकून ठेवतात, एरवी नटलेला थटलेला बाप आपण बघतो, सेल्फी बिल्फी घेतो, फोटो घेतो, छान वाटतं. पण कधीतरी दमून भागून आलेले वडील आपला शर्ट काढून जेव्हा खुंटीला लावतात, तेव्हा त्यांच्या फाटलेल्या बनियनकडे कधीतरी बघा. रात्री वडील जेव्हा झोपतात, आपण तासन तास मोबाईलवर असतो, कधीतरी ते झोपल्यानंतर त्यांच्या भेगा पडलेल्या पायांकडे कधीतरी बघा. डोळे देऊन जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांच्या पायाकडे बघाल ना, तेव्हा तुमचे पाय घसरणार नाहीत. ठरवा तुम्हाला नेमकं तुमच्या आयुष्यात काय करायचं ते. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. तुम्हाला माहित आहे का आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे? म्हणजे निसर्ग इतका सुंदर वागलाय ना आपल्यासोबत. जन्माला येण्याचे संकेत तो 9 महिने आधी देतो. 9 महिने आधी कळतं कुणीतरी जन्माला येणार आहे. पण आपल्यातून कुणीतरी जाणार आहे हे 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि जसं येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात बाबा, तसं जर 9 महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं तर हां तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या. काय परिस्थिती झाली असती माणसाची. पत्र आल्याबरोबर निम्मी लोक तर टेन्शननीच गेली असती. निसर्गाचा पहिला नियम आहे, येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाहीत. आणि निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं. आणि समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सुईनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं. पण ह्याचं त्याचं आणखी कोणाचं काय घेऊन जाता येईल का? रोज 10 केस मॅडमकडे गेले असते, जाताना ते आमचा शेजारचा ड्रम घेऊन गेला, आता कुठून वरतून घेऊन यायचं. किती सुंदर आहे. देवानं इतका सुट्टा हिशोब ठेवलाय, येतानाही काही घेऊन यायचं नाही, जातानाही काही घेऊन जायचं नाही. येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाहीत. पण जे काही आयुष्य मिळाले त्यात जपू, एकमेकांना आदर सन्मान ठेवू आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का, मला वाटतं याची काळजी घेऊ. इथं अनेक माझ्या आजीच्या वयाच्या महिला बसलेल्या आहेत, माझ्या काही आजोबांच्या वयाची माणसं आहेत. या माणसांकडे साधनं कमी होती पोरांनो आपल्या तुलनेमध्ये. आज आपल्याकडे गाड्या घोड्या मोबाईल, एका सेकंदात आपण जगात कोणाशी बोलू शकतो. या माणसांकडे साधनं कमी होती पण माणसं सुखी होती हो. त्यांचं जगणं आपल्या तुलनेत सोपं नव्हतं. आता मिक्सर आहे, भाजीला मसाला करायचा म्हटलं तर एका मिनिटात बटन दाबलं की ह्या बाया दिवसभर त्या उरुटन पाटा घेऊन वाटत बसायच्या. दळायचं म्हटलं तर आता गिरणी आहे, या दळत बसायच्या जात्यावरती. आपल्या तुमच्या तुलनेमध्ये यांचं जगणं सोपं नव्हतं. पण आनंदाच्या जागा अशा टिपकागदासारखा शोषून घेत होती ही माणसं. वर्षात कधीतरी नवरा साडी आणायचा हो, आणि वापरायच्या साड्या त्या विकत कधी आणलेल्या आठवतंय का? लग्नातल्या साड्या हिनं तिला द्यायची, तिनं हिला द्यायची, ती फिरून फिरून वर्षानं आपल्या, बाई ही मीच दिली ती कोणाला तर मागच्या वर्षी. ही आपल्याकडे साड्यांची गंमत.
आणि नवऱ्यानं जर कधी वर्षाकाठी साडी आणली तर बाई पहिल्यांदा स्वतः नव्हती घालत, ती आधी जावंला म्हणायची, बाई तुम्ही घडी मोडा. आधी जावं घडी मोडायची, मग हिनं घालायची. आता तरुण पोरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? आणि आपल्याला साडी आणल्यावर आपण कोणाला घडी मोडायला देतो? लगेच नेसायची, लगेच सेल्फीन, लगेच स्टेटस. आणि दिवसभर बघायचा, कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलं. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करा बरं. ज्यांना ज्यांना आनंदी राहायचंय ना त्यांनी हात वर करा. आणि ज्यांना कमी आनंदी राहायचंय ना त्यांनी असा करायचं, इकडे तिकडे बघत राहू. कुणाला आनंदी राहायचंय? शब्बा, हे 2-3 जणांनाच राहायचंय. तिकडं आता कसे हात वर आले? तुमचं काय? मागचे तुमचं काय? सगळ्यांना आनंदी. दुसरा प्रश्न विचारतो, खरं खरं बोलायचं. तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? राहायचं. मग आनंदी राहणं फार सोपं आहे. बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं, आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून परदेशात फिरायला जाणार आणि तिथे जाऊन बघणार काहीच नाही, फोटो काढणार आणि स्टेटस ठेवणार. बरं मी म्हणतो मोबाईल आहे, ठेवता येतं, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी आहे माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय, असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. या जुन्या माणसांना नाही मिळाल्या या सुविधा, पण या सुविधांमधून सुद्धा काडीला काडी लावून या लोकांनी संसार केला, नातीगोती जपली, एकमेकांचा आदर सन्मान ठेवला. माझा मित्र आहे ना, त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा. तो म्हटला, नोकरीच्या निमित्तानं माझे वडील कायम बाहेरगावी राहिले, पण वडिलांनी ठरवून घेतलं होतं जरी नोकरी निमित्त शहरात राहिलो तरी दिवाळीच्या सणाला मात्र गावाकडे जायचं. आम्ही सगळे नातवंड दिवाळीच्या सणाला गावाकडे जमायचो. आमची आजी डोळ्यात जीव आणून आम्हा नातवांची वाट बघत असायची. नऊवारी लुगडं घातलेली आजी, कमरेला एक पिशवी खोचलेली असायची. वर्षभर ₹2 करत 200 रुपये साठवायची. आणि आम्ही सगळे नातू दिवाळीला आलो का वर्षभराचे सगळे 200 रुपये नातवांमध्ये वाटून टाकायचे. वर्षभरातली सगळी दौलत 1-2 रुपये करत नातवांमध्ये वाटून टाकणारी तुकतुकीत चेहऱ्याची आजी माझ्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. आम्ही गेलो की अंगणात असा तळवट टाकायचा आणि त्या तळवटावर सगळ्यांनी झोपायचं. ज्याच्या मनगटात रग आहे त्याला मऊ उशी मिळायची, पण मला मात्र कधी उशी मिळाली नाही. मी रांजणाच्या कोपऱ्यात जायचो आणि रडत बसायचो. मग आजी यायची, उचलून घेऊन जायची. माझं नशीब थोर, बाकीच्या सगळ्यांना कापसाची उशी मिळाली, मला मात्र म्हटला झोपायला कायम आजीचा हात मिळाला. आजीच्या हातावरती डोकं ठेवायचं आणि झोपी जायचं. आजीला म्हणायचं, आजी एखादी गोष्ट सांगशील? आजीनं मला किती किती गोष्टी सांगितल्या. सीतेची सांगितली, शाप झाला तिचा दगड झाला त्या अहिल्याची सांगितली, लोकांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीची सांगितली, चोखोबा महाराजांची पत्नी सोयराबाई तिची गोष्ट सांगितली, ज्ञानोबांच्या आईची रुक्मिणीची सांगितली. पण सीतेची गोष्ट सांगताना आजी मात्र हळवी होऊन जायची. ती म्हणायची, सीता तशी जनकाची पोर, मोठ्या घरातून आली, रामाची बायको झाली, अयोध्येची राणी झाली असती, पण आदल्या दिवशी सांगितलं रामाला वनवास, भरताला गादी. तिला राजवाड्याचा मोह झाला नाही, नवऱ्याच्या पाठोपाठ वनवासाला निघून गेली. पण कळलं नाही, जिला राजवाड्याचा मोह झाला नाही तिला सोन्याच्या हरणाचा मोह कसा झाला. आम्हा बायांचं जगणंच मेलं असं. कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कशाचा हट्ट धरला का झालं जगण्याचं वाटोळं. सोन्याच्या हरणाचा तिला मोह वाटला, प्रभू रामचंद्र हरीण पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाई पळून नेली. सीतेचं दुःख सांगताना ती अश्रू ढाळायची आणि मी कधीच झोपी जायचो. आजोबांचं नाजीचं फारसं जमलं नाही.
आजोबा कायम आजोबांच्या धाकात राहिली आजी. नुसते डोळे ओटारले तरी घरातल्या सगळ्या बाया चिडीचूप. एकदा चुकून तांब्या ठेवता ठेवता तांब्याला हात लागला आणि तांब्या ताटात कलंडला. 4 माणसात आजोबांनी आजीचा अपमान केला. सगळे अपमान गिळत आजीनं मात्र आजोबांना कायम थाटात ठेवलं. कधी त्यांच्या कपड्याची इस्त्री मोडू दिली नाही, तर कधी त्यांच्या जेवणाची वेळ चुकू दिली नाही. आजीचं म्हाताऱ्यावरती मोठं प्रेम. आजी तशी मोठ्या घरातली, पण आमच्या घरात आली आणि राबता राबता कधी म्हातारी झाली तिचं तिलाच कळलं नाही. वाडा तेवढा मोठा होता, पण घरची परिस्थिती मात्र बेताची. पुढे आम्ही शिकायला पुण्यात गेलो. एक खोली करून पुण्यात राहायचो. सोबतीला एक मित्र होता. परीक्षा जवळ आलेल्या होत्या आणि माझी तब्येत जरा बरी नव्हती. वडिलांना फोन केला आणि म्हटलं परीक्षा जवळ आल्यात, तब्येत बरी नाही, जरा काही दिवस आईला पाठवता. त्याच वेळेला आई पाय घसरून पडली आणि तिचा हात आता काही दिवसांसाठी गळ्यात असणार होता. मग वडिलांना म्हटलं नाही आई, तर आजीला तरी पाठवा. खूप दिवस झालं आजीला भेटलो नाही. वडिलांनी आजीला आमच्या खोलीवर आणून ठेवलं. आजी खोलीवर आली आणि आमच्या खोलीचं कधी घर होऊन गेलं आमचं आम्हालाच कळलं नाही. काय घेऊन आलती हो आजी? एक पिशवी. त्या पिशवीमध्ये 2 तिची लुगडी, एक आरसा, केस विचरायची फणी, मेणाची डबी, कुंकाचा करंडा आणि एक छोटंसं हरिपाठाचं पुस्तक. आम्ही इथं अभ्यासाला बसलो का आजी तिकडं मंदिरात जायची आणि हरिपाठ म्हणत बसायची. ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी खोलीच्या एवढ्या एवढ्याच्या दारात काढायची. आजीनं आमच्या खोलीचं घर करून टाकलं. 10-12 दिवस कधी गेले कळलं नाही. गोळ्या औषधं तर सुरूच होती, पण आजीच्या नुसत्या आसण्यानं सुद्धा आता मला बरं वाटायला लागलं होतं. परीक्षा झाल्या, वडिलांचा फोन आला, आजीला 4 दिवसानं घ्यायला येतो. 4 दिवसानं आजीला घ्यायला येणार वडील. आता आजी गावी निघून जाणार. मी 2 दिवस आजीला सगळ्या पुण्यात फिरवलं. सारसबागेत घेऊन गेलो, तिला भेळ खाऊ घातली, तिच्यासोबत छानसा फोटो काढला. लहानपणी 1-2 रुपये आमच्या हातात टेकवायची, आता मीही 200-400 रुपये साठवले आणि आजीसाठी एक साडी आणली. आजीला म्हटलं आजे नेस की ग. जुन्या बायांप्रमाणेच ती म्हटली गावी जाईल, जावेला आधी नेसायला देईल आणि मग मी नेसेल. आजीनं ती साडी नाही नेसली, तशीच पिशवीमध्ये ठेवून दिली. 2-4 दिवस आजी अगदी खुश होती. आता 4 दिवसानं वडील घ्यायला येणार होते, पण अगदी त्याच दिवशी वडिलांचा फोन आला. 4 दिवसानं मी येणार होतो, पण बाळांनो लगेच निघा, आजीला घे, इष्टीला बस, नगरला एसटी स्टँडला घ्यायला येतो. म्हटलं बाबा एवढी गडबड का करता? 4 दिवसानं तुम्ही येणारच होता ना. बाळा लगेच निघ. आजोबा गेले. आजीला सांगू तरी कसं की आजोबा गेले. आजीला म्हटलं आजोबांची तब्येत बरी नाही, चल आपल्याला निघायचंय. तसेच गडबडीमध्ये निघालो. पुण्याच्या एसटी स्टँडला आलो. शिवाजीनगरच्या एसटी स्टँडवरून गाडी पकडली. गाडीत बसलो. आजीची पिशवी मात्र चुकून तशीच खोलीवरती राहिली. पुढच्या प्रवासामध्ये काहीतरी गावाकडे गडबड आहे याची चाहूल आजीला लागली असावी. सारखं एसटीतनं बाहेर बघायची, डोळ्याला पदर लावून. पुढचे 2 तास एक शब्द बोलली नाही. गाडीतनं खाली उतरली. वडील घ्यायला आलते. जसं आम्ही गावाकडे गेलो आणि आजीनं समोरचा प्रसंग बघितला आणि आजीनं मात्र टाहो फोडला. कायम आजोबांच्या धाकात राहिली. कधी प्रेमानं एकमेकांशी बोललेलं आम्ही तरी बघितलं नाही, पण आज मात्र आजोबा गेले आणि आजीनं हंबरडा फोडला. कुणा तिच्या एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती टिचकी मारली. 2 दिवस माझ्याबरोबर फिरणारी, भरभरून बोलणारी आणि खळखळून हसणारी आजी आता मात्र गप्प झाली. सगळे विधी आटपले. मी गावावरून शहरात यायला निघालो. आजी मात्र बोलली नाही. काही दिवसांनी मला वाटलं की आपण पुन्हा गावी गेलं पाहिजे, आजीला भेटलं पाहिजे. आजीची खोलीवर राहिलेली पिशवी घेऊन मी पुन्हा गावी आलो. 2 दिवस राहिलो. आजी मात्र गप्प. जाताना म्हटलं आजी तुझी पिशवी राहिली होती ती घेऊन आलो. पिशवीतलं सामान असं तिनं जमिनीवरती टाकलं. तिच्या 2 साड्या, हरिपाठाचं पुस्तक, केस विचरायची फणी, छोटासा आरसा, मेणाची डबी, कुंकाचा करंडा, या सगळ्या सामानाकडे तिने एकदाच बघितलं
आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून जो हंबरडा फोडला आणि म्हटली आता काय करू याचं, ही कुंकाची डबी हा मेणाचा काय काय करायचं या सगळ्यांचं. कधी नव्हे ती आजी आज रडली. जाताना माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मी तिला डोळ्यात सामावून घेतलं आणि शहरात निघून गेलो. आजोबा गेले, आजोबांच्या पाठीपाठ आजी गेली, घरातली थोरली माणसं निघून गेली पाखरांसारखी. तसे लहान लहान नातवंड आता मोठी झाली, आपापल्या घरट्यांमध्ये सामावून गेली. आता गावाकडे जाणं येणं कुणाचं फारसं उरलेलं नाही. मला वाटलं की आपण गावाकडची ओढ कायम ठेवली पाहिजे. आपल्याला जशी आजी होती ती आजी, आपले आजोबा, आपलं गाव हे आपण आपल्या लेकरांना कधीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून ठरवलं, वडिलांनी जसं ठरवलं होतं प्रत्येक दिवाळीला गावी जायचं, या दिवाळीला आपण जरा गावाकडे जाऊ. चुलत्या काकांना फोन केला, यावर्षी येतोय दिवाळीला. माझ्या लेकाला आणि लेकीला घेऊन मी दिवाळीला गावी गेलो. दिवसभर फिरलो, ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं, त्या मंदिरातली घंटा बघितली आणि आजोबा आठवले. खांद्यावरती घेऊन सगळा गाव मला फिरवायचे आणि मंदिरात गेल्यानंतर मी आजोबांना म्हणायचो, आजोबा घंटा वाजवायची. आजोबांच्या खांद्यावर असायचं आणि थकलेल्या आजोबांनी चवडे असे उंच करायचे. गुडघ्यात कितीही रग आली तरी नातवाला घंटा वाजवता आली पाहिजे याच्यासाठी आजोबांची धडपड असायची. कुस्त्यांच्या हगाम्याला आजोबांनी मांडीवरती घेऊन बसायचं आणि राजा खेळतो का एखादी कुस्ती, आम्ही पण लोंगोट बांधायचा. कवड्या रेवड्यांवरती कुस्त्या व्हायच्या, पण मजा यायची त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ही तीच नदी, इथे आम्ही गुडघे टेकून पाणी पिलो. हा तोच आंबा, याच्यावर आम्ही सूरपारंब्या खेळलो. हेच ग्रामदेवत, लोक शपथ घ्यायला सुद्धा घाबरायची. माणसं शिकलेली नव्हती पण देवाला पाप पुण्याला घाबरत होती. गाव आता मागे सरलं, सगळे आपापल्या घरट्यांमध्ये विसावून गेले. रात्री 4 फटाके फोडले, पुरणपोळीचा बेत झाला. जुना वाडा तसाच आहे, भिंती आता खचल्या आहेत, रंग फारसा उरलेला नाही. जुन्या भिंतींवरती माझ्या आजी आजोबांचे फोटो तेवढे लटकत आहेत. त्याच्यावरती लावलेला हार पण आता सुकून गेला. रात्री अंगणामध्ये आजीसारखा तळवट टाकला. घरात आता उशा खूप आहेत, त्या पण उशांवर टेकवायला डोकी मात्र उरलेली नाहीत. माझ्या पोरीनं माझ्या हातावरती डोकं टेकवलं आणि मला म्हटली, बाबा एखादी गोष्ट सांगशील? तेव्हा मी तिला माझ्या आजीची गोष्ट सांगितली. मला असं वाटतं आजीची, आजोबांची, आईची, बाबाची गोष्ट सांगता यावी येणाऱ्या पिढ्यांना. इतका संवाद आपला एकमेकांसोबत राहिलाय का? खेड्यापाड्यातली परिस्थिती बरी आहे मॅडम, अजून किमान आजी आजोबा, आई वडील ह्या एकत्र कुटुंब नाही, काही तर कधीतरी सणासमारंभाच्या निमित्ताने एकत्र येणं. आता बहुतांशी ठिकाणी आजी आजोबा पण उरले नाहीत. आजीचा सगळा संसार करून झालाय. तिची शेवटची मैत्रीण जर कोण असेल ना तर तिची नात असते. नातवाला तर अजून जग बघायचंय. नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल आयुष्यातला तर त्याच्या आजोबा असतात. मला वाटतं ही नात्यांमधली जी गोड गुंफण आहे ती आम्हाला कायम ठेवता येईल का याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे, त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या. या नात्यांना जपा. ज्ञानोबरायांना आणि त्यांच्या भावंडांना शुद्धीपत्र मिळावं याच्यासाठी त्यांचे वडील विठ्ठलपंत पैठणच्या सभागृहामध्ये असे हात जोडून उभे राहिले. काही करा पण माझ्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. काय करू शकतो बाप आपल्या पोरांसाठी? झपदिशी आपला देह असा बुडून टाकला का तर माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं येणाऱ्या पिढ्या वागत नाहीत, आपण जसं वागू तसं येणारी पोरं वागतात. म्हणून आपल्याला संस्कार हे केवळ सांगण्यातून नाही, आपल्या वागण्या बोलण्यातून निर्माण करता येतील का? आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि संध्याकाळी घरी गेल्यावर बापानच पोराला सांगायचं जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरगा असलं पुढचंय असं येतंय जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं दूर काढतो. हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? तुकोबरायांचा अभंग आहे, माझ्या वडिलांची मिराशी गा मिरवीन तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबरायांना हेवा वाटतो की आम्ही जे काही भक्तीच्या मार्गावरती चालत आलो ही आमच्या बापदाद्याची पुण्याई आहे. त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला म्हणून आम्ही या रस्त्यानं चालत आलो. अरे तुकोबरायांना हेवा वाटतो की आमच्या वडिलांनी, म्हणजे धर्म तरी काय हो? जे जे वडील करती, जे जे आमच्या वडिलांनी केलं तो आमच्यासाठी धर्म आहे.
म्हणून वडिलांची भूमिका खूप महत्वाची आहे लेकरांच्या आयुष्यामध्ये. आपण ठरवलं पाहिजे येणाऱ्या पिढ्यांच्या समोर आम्ही काय आदर्श निर्माण करायचे. अरे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण हे स्वराज्य निर्माण व्हावं याची संकल्पना जर कुणाची असेल ना तर ती स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराजांची. शहाजी महाराजांनी तो आदर्श निर्माण केला की हो हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकतं राजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला शमशेर उचलावी लागेल. बापानं स्वप्न दाखवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, आईनं तो विचार दिला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले. मी ज्या गावात येतो त्या गावामध्ये छत्रपती शहाजी राजांनी एक लढाई केली 1624 मध्ये. खरं तर मी मगाशी म्हटलं की वडील फारसे प्रकाश झोतात येत नाहीत. जिजाऊंचं मोठेपण आहे का? निश्चित आहे, ते कोणीही नाकारत नाही. जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका आहे का? तर ती निश्चित आहे. पण स्वराज्याचा विचार शहाजीराजांच्या मनात सुद्धा होता. 1624 ची जी लढाई असे लढले की त्या काळामध्ये शहाजीराजांचा असा दबदबा निर्माण झाला, उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी अशी म्हण प्रचलित झाली. मूर्तिजाला गादीवरती बसून शहाजीराजांनी स्वराज्याचा संकल्प केला होता पण फसला. आणि आज आपण संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह म्हणून छावा जन्माला आला. म्हणजे जेव्हा संभाजीराजांना पकडलं औरंगजेब बाप म्हणून तो मान्य करतो की बाप म्हणून माझा पराजय आहे. जेव्हा संभाजीराजांना पकडलं, ज्या संभाजीराजांच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजीराजाच्या कानामध्ये तप्त शिस ओतलं गेलं पण राजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजीराजांच्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, त्याच संभाजीराजांच्या डोळ्यात तप्त सळयात सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागं पडल्या. राजा मान झुकवत नाही. संभाजीराजांना औरंगजेबाच्या समोर उभं केलंय. औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजे म्हणले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतो? ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली शमशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गदों की फौज. कोणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाहीत. आपण आपल्या पोरांना मोठी स्वप्न दाखवायची. बाप म्हणून असा आदर्श निर्माण करायचा, येणाऱ्या पिढ्यांना हेवा वाटला पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे, अरे माझे वडील आखाड्यात जर उभे राहिले 10 गावात जोड मिळत नव्हता. माझ्या वडिलांच्या शब्दाला अशी किंमत होती, कुणी शब्द मोडत नव्हतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये 2 रुपये कमी असू दे, पण आमचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांनी सांगितला पाहिजे. जसं तुकोबरायांना वाटलं की आमच्या वडिलांच्या आदर्शांवरती आम्ही चालत राहिलो, शंभूराजांना वाटतं की आमच्या वडिलांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि आम्ही एक भगवं निशाण खाली पडू दिलं नाही, तसा येणाऱ्या पिढ्यांनी आपल्याकडनं काहीतरी आदर्श घ्यावा. बाप म्हणून तो आदर्श आम्ही आमच्या लेकरांच्या समोर निर्माण करतोय का? आमच्याकडे एक वाडा आहे साहेब, आणि त्या वाड्याचे जे पाटील आहे जरा तब्येतीनं दांडदुंड आहे, वरती फिरत असतात गॅलरीत, खाली येत नाही. आणि पाटील असं वर गॅलरीमध्ये फिरायला आले, ते त्याचं टेन्शनमध्ये वजन कसं कमी होईल, काय कसं होईल, ते आपलं टेन्शनमध्ये फिरतंय. आणि गावातले एक लहान पोरग पाटील फिरायला आले की खाली जाणार, खालून वर पाटलाकडे बघणार आणि म्हणणार, पाटील जिवंत आहे तवर काय नाही, गेल्यावर कसं करायचं? 4 लोकांना तर पाटील झेपल का? काही घेणं आहे का याला? चांगला विचार करावा, चांगलं चिंतन करावं का गेल्यावर कसं होईल आणि याला 4 लोकांना तर झेपतंय का? पाटील म्हणले, कोणाचं आहे रे? वर बोलवा. वर पोरग बोलवलं आणि कोंडून ठेवलं. वडील पळत आले, म्हणले, पाटील काय झालं? पोराला कोंडलंय. ते म्हणले, हे संस्कार केले का? मी माझ्या टेन्शनमध्ये इथे येडे मारतोय, हे म्हणताय 4 लोकांना झेपल का आणि गेल्यावर कसं करायचं? पाटील लहान लेकरू येते, काय कळतं हो त्याला? गेल्यावर कुठं संवेदना जागे असतात का? आणि नाही 4 लोकांना झेपलं ना, असं तुकडे करून सुट्ट सुट्ट घेऊन जाऊ म्हटलं. पाटील म्हणले, लेकराची चूक नाही, हे बेनं खराब आहे. आजा पळत आला,
म्हणला पाटील काय झालं? पोराला कोंडलंय, नातवाला कोंडलंय. ते म्हणले हे संस्कार केले का? तुझा नातू म्हणतोय 4 लोकांना झेपल का? तुझं पोरग म्हणतंय हातपाय तोडून नेऊ. आजा म्हणताय पाटील गेल्यावर कुठं रुपयावर जातो का? आणि कशाला शरीराची विटंबना करता? म्हणला वाड्यालाच काढी लावून टाकू, काय होते बघू म्हणले. ते तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. म्हणून येणाऱ्या पिढ्यांच्या बाबतीमध्ये काय आदर्श निर्माण करायचा मला वाटतं हे ठरवावं लागेल. आयुष्य खूप सुंदर आहे, गोड आहे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या. ज्ञानोबरायांनी सांगितलं किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणा. पण आपण ते साधनांमध्ये शोधायला लागलो आणि तिथे गडबड झाली. आमच्याकडे तर एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण त्याला रात्रीची झोपच येत नाही. ते रोज डॉक्टर बदलतंय पण त्याला झोप काही आहे ना. एक दिवशी डॉक्टरला म्हणला डॉक्टर तुम्ही काही तर करावं. ते म्हणले बाबा माझे उपचार संपले, तू आता दुसरा डॉक्टर बघ. टेन्शनमध्ये घरी निघाला आणि महाराज असे मंदिरात बसलेले होते. आणि म्हणला महाराज सगळे डॉक्टर झाले, काहीतरी इलाज सांगाव. म्हणले काय झालं? म्हणले मला झोप येत नाही. महाराज म्हणले बाबा हे काय आमचं काम नाही, हे आम्ही आपलं तुला दुसरं काय सांगू, हे डॉक्टर बघ. नाही म्हणला तुम्हीच काय असेल ते सांगा. ते म्हणला एक काम कर, ज्याला झोप लागते ना असा माणूस शोध आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा. हे म्हणला सोपं काम सांगितलं तुम्ही. महाराजांकडनं उठला आणि डॉक्टरकडे गेला. म्हणला डॉक्टर गोळी नको, औषध नको, इंजेक्शन नको. म्हणले मग? म्हणले मला तुमचा शर्ट द्या. ते म्हणले शर्ट कशाला? नाही म्हणले ते महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोप. ते डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप लागते? जसं हॉस्पिटल टाकलंय, बँकेचं कर्ज काढलंय, महिन्याला हप्ता भरावा लागतोय, मग गरज नसताना पेशंट ॲडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावावं लागतंय. त्याच्यात म्हणले ते मेहुण्याला मेडिकल टाकून दिलंय. ते हल्ली मेहुण्यालाच द्यावं लागतं, ते अलिखित नियम आहे. त्याचा माझा वाद म्हणले हिशोबावरून. मलाही 6 महिने झाले डोळ्याला डोळा नाही. त्यांना डॉक्टर उठा दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते. दोघं मिळून एका इंजिनियरकडे गेले. म्हणले तुमचं कसं आहे? 6 महिने पालिकेत बिल अडकलंय. म्हणला झोप नाही. तिघं मिळून शोधू. 25-25 जण गोळा झाले, एकाला झोप आहे ना. एका पुढाऱ्याकडे गेले. म्हणले साहेब तुमचं कसं आहे? आमचं काय आहे विचारू नका म्हणले चला मग तुम्ही आमचं नेतृत्व करा, शोधू कुणाला झोप लागते. हे 25-26 जण दिवसभर फिरत बसले पण एकाला नीट झोप लागना. हेच दमले. म्हणले आपण आहे ना आता ऊन लय वाढले, झाडाखाली बसू आणि संध्याकाळी परत शोध सुरू करू. शेताच्या बांधावर एका झाडाखाली जाऊन बसले. तिकडून एक शेतकरी नांगरत होता. बरं त्यानं नुसतंच धोतर गुंडाळलेलं, अंगात शर्ट नाही, काय नाही काय नाही, घामाघूम झालेला. नांगरून झालं, बैला आंब्याला नेऊन बांधली, पळत पळत गेला, विहिरीत उडी मारली, बाहेर आला, अंग पुसलं, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 1 मिनिटात घोरायला लागला. हे 25 जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते. हे सगळ्यांनी त्याला गदागदा हलवून उठवलं. म्हणले रोज अशीच झोप लागती? शेतकरी म्हणला असंच शेड्यूल आहे आपलं. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी जाताना वजभर गवत कापायचं, घरी जाऊन जनावराला खाऊ घालायचं, पाणी पाजायचं, धारा काढायच्या, रात्री 2 भाकरी चुरल्या, झोपला. म्हणले सकाळी उठला, कोंबडा आरवायला उशीर, चालला म्हणले कामावर. आणि म्हणले मग आमच्यावर एक उपकार करा ना. म्हणले काय? आम्हाला 25 जणांना तुमचा 1-1 शर्ट द्या ना. 25 जणांना 1-1? हे हसायला लाग. म्हणला माझ्याकडं नुसता 1 असता असा उघडा नांगरीत बसलो असतो का? म्हणला सकाळी शर्ट आवताला गुतला, ते फाटलाय, आता घरी गेल्यावर शिवायचा, उद्या तेच घालाय. किती सुंदर वागलाय देव. ज्याच्याकडे ढिगाण आहे त्याला नीट झोप येईना, ज्याच्याकडे 1 शर्ट नाही ते 2 मिनिटात घोरतंय. सुख ही संकल्पना निवळ साधनांशी संबंधित नाही. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघता आलं पाहिजे. आता एक भिकारी मुंबईला मरून पडला, कॉर्पोरेशनच्या लोकांनी अंत्यविधी केला आणि ते ज्या झोपडीत राहत होतं ते खड्डा बिड्डा उकरला, 7-8 पोते भरून पैसे सापडले. आता काय करायचं त्या पैशांचं? वेळीच त्यानं त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून व्हीआरएस घेतली असती, 2-4 नवदीत भिकाऱ्यांना मदत केली असती, कदाचित आहे त्याचा त्याला आनंद तर घेता आला असता. आमच्याकडे ढिगाण आहे,
पण त्याचा आनंद घ्यायला सुद्धा वेळ नाही. आम्ही काय आयुष्य जगतो? म्हणून जे काही आयुष्य आमच्या वाट्याला आलेलं आहे ते आनंदानं आम्हाला जगता येईल का याची काळजी घ्या. म्हणून माझी सगळ्या विशेषतः तुम्हा महिलांना विनंती आहे, आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आवडीनिवडी शोधा. तुम्ही सगळ्या घराला विचारता, बाई तुला काय आवडतं आणि तुम्हाला काय स्वयंपाक करू? कधी स्वतःच्या मनाला विचारलंय का? बाई तुला काय आवडतं, काय करायचं? कधी आपण स्वतःच्या आवडीनिवडी कधी बघत नाही. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. आणि सगळ्या पुरुषांना विनंती आहे, एक स्त्री जेव्हा तिचं घर सोडून येते, तिच्या आईवडिलांचं नाव सोडून येते, तिच्या आवडीनिवडी सोडून येते, आपलं कर्तव्य आहे आपण तिचा सन्मान ठेवला पाहिजे. तुम्ही म्हणाल सन्मान ठेवायचा म्हणजे सकाळी उठल्या उठल्या त्यांचा हार, नारळ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करायचा का? त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विचारत चला. दमून भागून जेव्हा दिवसभर ती राबते, संध्याकाळी तिला म्हणा, बाई किती करते तू घरासाठी, किती राबते. कधीतरी आईला म्हणा, तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी बहिणीला म्हणा, तुझा मला आधार वाटतो. कधीतरी पोरीला म्हणा, तू जन्माला आली, माझ्या जगण्याला शिस्त आली. कधीतरी बायकोला म्हणा, तुझ्यामुळे संसार झाला. ते एक जण म्हणला, बाकी मी सगळ्यांना म्हणन, बायकोला काय संबंध नाही म्हणला आपला म्हणायचं. म्हणलं का? तुमचं पटत नाही? पटायचं सोडा म्हणला, तिला कानानं ऐकायला येत नाही, कौतुक करून उपयोग आहे का? म्हणलं मग कानात मशीन बसव, मग कौतुक कर. डॉक्टरकडे गेला, म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये. हा घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडला. बायको किचनमध्ये होती. यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, भाजी काय? याला कळलं प्रकरण गंभीर आहे, किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणली 4 वेळा सांगितलं ना हो बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? काय मागच्यांना घरी गेल्यावर कळेल मला काय. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिनं कसा संसार केला सर मला सांगा. धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रहे. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकवा. कोणी चांगलं काम करत असेल त्याचं कौतुक करा. तुम्ही म्हणाल हा नुसतंच कौतुक करायचं का? आणि दोष कुणी सांगायचे? दोषही सांगायचे असतात, पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे 4 चौघात करायचं असतं. साहेब आपण उलट करतो. पाहुणे आले का मग आपण पोराला नाव ठेवणार, बावळटच आहे, काय कळतच नाही, मोबाईलच घेऊन बसतंय, अभ्यासच करत नाही, आणि किती वेळा सांगायचं त्याला अक्कलच नाही. आता ते पाहुणा म्हणणार आहे का फारच बावळट आहे, मी घेऊन जातो आणि सुधरून आणून देतो तुमचं तुम्हाला. उलट ते पाहुण्यापुढं ते कितीही खोडकर असलं ना, पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही दादाला म्हणा पाहुण्याच्या पुढं बावळट आहे. ते बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय, मग तुमची इज्जत घालवायची एक संधी दादा सोडत नाही. कौतुक हे 4 चौघात करायचं आणि दोष काय असतील ते कानात सांगायचे. मला जाताना इतकंच सांगायचं, एक शेवटचे 2 मिनिट घेतो. आयुष्य सुंदर आहे आणि ते परत कधी मिळणार नाही. नात्या गोत्यांना जपा. आई वडील बहीण भाऊ मावशी काका मित्र ह्या सगळ्या नात्यांना हळुवारपणे फुंकर घालता येईल का याची काळजी घ्या. आणि सगळ्या मुलामुलींना विनंती आहे, आई एक वेळ व्यक्त होते पण बाप मात्र व्यक्त होत नाही. तुम्ही तुमच्या वडिलांचा सन्मान करायला शिका. तुमच्या बापाची तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे माहिती आहे? वडिलांची अपेक्षा पुरींनो ही नाही आहे की पोरांनी दररोज 1000-2000 आमच्या हातात आणून टेकवाय. बापाला एवढंच वाटतं एक दिवस असा आला पाहिजे की पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. उद्या तुमच्यापैकी कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनियर होईल, काय तुमच्या वडिलांना अभिमान असेल हो. आणि तो अभिमान आपल्या बापाला सांगता आला पाहिजे. आणि लक्षात ठेवा मुलांनो, तुम्ही एक छोटी गाडी घ्या. वडील जर चौकात बसले ना, सगळ्या मित्रांना सांगतात पोरानं काल गाडी घेतली हो, आम्ही आयुष्यभर सायकलवर फिरलो, पोरानं मात्र गाडी घेतली. तुम्ही छोटंसं घर बांधा, बाप सांगतो आम्ही सपरात राहिलो, आम्ही पत्र्यात राहिलो, पण पोरानं मात्र चांगलं घर बांधलं. तुमच्या आनंदामध्ये आनंद मानणारी जी मोजकी माणसं आजूबाजूला आहेत ना,
त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहेत. त्यांच्यानंतर ही प्रगती सांगायची कोणाला? तुम्ही नंतर काहीही कमवाल, पण ती पाहायला जर तुमचे आई वडील नाहीत तर हे दाखवायचं कोणाला? तुम्ही मोठी गाडी घ्या, सगळ्या गावात पेढे वाटा, खरा आनंद असणारी माणसं आहेत किती आजूबाजूला? मोजकी आहेत. सगळ्या गावात पेढे वाटा, 4 जण तर भेटते ना, ते हप्ते भरा, नाही तर फायनान्सवाले घेऊन जातील. तुमच्या आनंदात आनंद, प्रेमात प्रेम, फार मोजकी माणसं या जगात आहेत. म्हणून त्यांना जपता येईल का? मला वाटतं याची काळजी घ्या. जाताना इतकंच सांगतो, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला शिका. माझ्या वडिलांनी नसायत मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही. लेकरांच्या जडणघडणीत वडिलांची भूमिका फार महत्त्वाची असते. आजही एखादं चांगलं पुस्तक वाचनात आलं ते मला सांगतात, हे वाच. एखादा लेख चांगला आला वर्तमानपत्रात, फोन करून सांगतात, हे आग्रलेख वाच बरं जरा. माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही. आपण आपल्या लेकरांना चांगली पुस्तकं देतो का? चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन जातो का? चांगल्या व्याख्यानांना घेऊन जातो का? पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातोय, पोरग बापाला मारल्याचं नाटक करतो, बाप मेल्याचं नाटक करतो, आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण? काय द्यायचं मुलांना हे मात्र आपण ठरवावं लागेल. आमचे वडील 1 चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं, पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा सन्मान जितका करतो तितका जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही. पोरांनो, तुम्ही असं चौकात उभे आहेत आणि तुमच्या गावातल्या 2 मुली तिथून चाललेल्या आहेत. तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. बसमध्ये गर्दी आहे आणि तुम्हाला बघितलं, त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. माझ्या गावातली, गल्लीतली, शाळेतली पोरं इथं आहेत, इथं मी सुरक्षित आहे. आणि तुमच्याकडं बघून गावातल्या पोरीला जर सुरक्षित वाटत नसल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मुलींचा, महिलांचा सन्मान करा. आणि ज्यांची ज्यांची परिस्थिती बेताची आहे त्यांच्यासाठी शेवटचं 1 मिनिट, रडायचं नाही, लढायचं. परिस्थितीच्या सोबत 2 हात करायचे, परिस्थिती बदलवण्यासाठी मनापासून कष्ट करायचे, पण रडायचं नाही. जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आनंद घ्यायला शिकायचं. पुरींनो, आमचं घर पत्र्याचं होतं आणि आमचा पत्रा असा होता, वर उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती, आमचं एकच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. ते आनंदाचे क्षण असे टिपकागदासारखे शोषून घेता येतील का ते लक्षात ठेवा. एक दिवस येईल, आपला श्वास थांबेल आणि आपल्या हातात काहीही उरणार नाही. 4 लोक येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम नाए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. काय लिहिलंय कबीरांनी? देश देश के वैद्य बुलाए. तुम्ही कुणालाही बोलवा एकदा वेळ आल्यानंतर, काही उपयोगाला येत नाही. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोडी, कहत कबीर सुनो भई साधो, जिन जोडी उन तोडी, ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण कुणीही मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी तिकीट काढून निघून जायचं. या माईकवर आत्तापर्यंत किती जण बोललेत?
हजारो लोक बोलले असतील, उद्या दुसरं कोणीतरी, परवा आणखी तिसरं कोणीतरी. ह्या चटायांवर तुम्ही बसलायत, हे मांडववाला या चटाई उद्या दुसरं कुठेतरी ठेवणार आहे, उद्या दुसरं कोणीतरी याच्यावर बसेल, परवा आणखी तिसरं कोणीतरी बसेल. या मंदिराच्या कट्ट्यावर किती पिढ्या बसून गेल्या? तुमचे आज्जे पंजे बसले असतील, आता तुम्ही बसलायत, उद्या दुसरं कोणीतरी बसेल. ही यात्रा कमिटीत आज तुम्ही आहात, याच्या आधी तुमचे बापदादे कोणीतरी असतील, आता तुम्ही, उद्या परवा आणखी तिसरं कोणीतरी असेल. आपण कुणीच कायमस्वरूपी या जगात नाही आहोत. आपण मालक नाही, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि हसत हसत एक दिवस जगाचा निरोप घेऊन निघून जायचं. इतका साधा सरळ हिशोब आहे. म्हणून जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगा. हेवे दावे द्वेष मत्सर थोडासा बाजूला ठेवा आणि प्रेमानं एकमेकांसोबत वागता येईल का याची काळजी घ्या. आणि जाताना इतकंच सांगतो, हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय हसलेच नाहीत. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघ, तो का हसत नाही? हसायला काय पैसे लागतात का? बरं माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? आजी शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्ही मला इथं बोलवलत, ऐकलत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. हनुमंतरायाचा हा जन्मोत्सव अशाच उत्सवामध्ये कायम साजरा करत चला. आणि हनुमंतरायाकडनं भक्ती शक्ती या दोन गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आयुष्यभर प्रभू रामचंद्रांची भक्ती करत राहिले आणि विचारलं की प्रभू राम कुठे आहेत, तर अशी छाती पाडून दाखवली की अरे माझ्या हृदयात सुद्धा प्रभू राम आहेत. काय हनुमंतरायाकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मला वाटतं हनुमंतरायाचे गुण, 4 गुण जरी आपल्याला घेता आले, ते नुसतेच ताकदवर नाही आहेत, बुद्धीमध्ये सुद्धा ते श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून ती बुद्धी, ती ताकद येणाऱ्या पिढ्यांना भगवंत प्रदान करो, एवढीच अपेक्षा या यात्रेच्या निमित्तानं व्यक्त करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम काय आताच आदरणीय शिंदे साहेबांनी जीवन जगण्याची मूल्य, कुटुंब व्यवस्था, आई वडील, संस्कार आणि जीवनामध्ये आनंदी कसं राहो याची सूत्र सांगितलेली आहेत. नक्कीच साहेब, आपण सांगितलेल्या या नियमावलीचा, आपण सांगितलेल्या आणि दिलेल्या उदाहरणातून जी स्पष्टीकरण, जे मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं, त्याबद्दल मी सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. आपण वेळ मिळेल तेव्हा पुनश्च एकदा आपण आमच्या गावासाठी भेट देऊन आणखीन मार्गदर्शन करावं अशी मी संपूर्ण ग्रामस्थातर्फे विनंती करतो. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.